नमस्कार मंडळी, मी प्रिया गोडबोले, मराठी विश्व न्यू जर्सीच्या समितीची सदस्य. आज मी आपल्याला काव्यधारा या लहान मुलांच्या कविता पठण स्पर्धेविषयी काही माहिती आणि त्याचे काही नियम सांगणार आहे. तर अमेरिकेत वाढणाऱ्या मुलांमध्ये मराठी भाषेची आवड, साहित्याची ओळख आणि कवितांची गोडी निर्माण व्हावी ह्यासाठी हा एक आमचा आगळावेगळा प्रयत्न आहे. ही कविता स्पर्धा आपण मार्च 16, 2024 रोजी श्री गुरुवायूरप्पन टेम्पल मॉर्गनव्हिल म्हणजेच जिथे संक्रांतीचा आपला कार्यक्रम झाला होता तिथेच होणार आहे. मुलांच्या वयोगटाप्रमाणे त्यांना समजेल अथवा समजून सांगितल्यावर समजतील अशा कविता निवडण्यावर आपण भार द्यावा. ऑनलाईन तुम्ही शोधू शकता किंवा अनेक पुस्तकं तुमच्याकडे असतील, काही कवी मंडळी ओळखीची असतील त्यांचे सहाय्य नक्कीच घेऊ शकता. पटकन काही नियम सांगते. साधारण 5 ते 7 किंवा 8 वर्षाच्या मुलांना सोप्या विषयांवरच्या कविता आपण निवडू शकता, जसे की सणवार, रंग, प्राणी, फळे, भाज्या, निसर्ग, आईवडील इत्यादी. 10 वर्षावरील मुलांना राजे, राण्या, महाराजे, संत, आदरणीय व्यक्ती अशा कविता किंवा अशा कवितांचे विषय निवडू शकता. आणखीन थोड्या मोठ्या मुलांना आपण देशभक्त, देशभक्ती, राजकीय, प्रेरणादायी, आशावादी, हास्य कविता, देवदेवता अशा कविता आपण निवडू शकता. ही स्पर्धा मराठी कवितांची असल्यामुळे कृपया चित्रपटातील गीते, कविता, गाणी, भजन, श्लोक वगैरे टाळावीत. सर्व प्रकाशित, अप्रकाशित आणि स्वलिखित कवितांचे आम्ही स्वागत करतो. कविता मुलांना तोंड पाठ करणे आवश्यक आहे. कागदावर अथवा फोनवरती बघून म्हणू नये. मुलांनी व्यवस्थित स्टेजवर उभं राहून कवितेच्या विषयाप्रमाणे हावभाव करून त्याप्रमाणे त्याचे प्रॉप्स आणि वेशभूषा करून कविता म्हणू शकतात. तुम्हाला मी पटकन कवितेचे वय, वर्ष आणि वेळ मर्यादा सांगते. साधारण 5 ते 7 वर्षाच्या मुलांना 45 सेकंद ते 1 मिनिट असा कालावधी आहे. 8 ते 10 वर्षाच्या मुलांना कमीत कमी 1 मिनिट ते जास्तीत जास्त 1.5 मिनिट असा कालावधी आहे. 11 ते 13 ह्या वयोगटातील मुलांना कमीत कमी 1.5 मिनिट ते जास्तीत जास्त 2 मिनिट असा कालावधी आहे. तर 14 ते 18 वर्षातील मुलांना कमीत कमी 2 मिनिट ते जास्तीत जास्त 2.5 मिनिट असा आपला कालावधी असणार आहे. कविता कशी सुरू करावी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पटकन एक प्रात्यक्षिक दाखवते. तर ते असं. नमस्कार, माझं नाव प्रिया गोडबोले आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझी आई आणि माझ्या कवितेचे कवी आहेत श्री ब जोशी किंवा माझ्या कवितेच्या कवयित्री आहेत श्रीमती ब जोशी. आणि मग आपण आपली कविता सुरू करू शकता. मुलांना आपल्या महाराष्ट्रातील कवींची नावे, त्यांच्याबद्दलची माहिती, नवीन नवीन शब्दांचे अर्थ जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पालकसुद्धा या निमित्ताने कवितेचे पुस्तक किंवा ऑनलाईनच्या सहाय्याने विविध विषयांवरच्या कविता किंवा स्वरचित कविता मुलांसोबत चाळू आणि निवडू शकता. स्पर्धेचा हेतू मनोरंजनासोबतच आपल्या संस्कृतीच्या जवळ घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल अशी आमची आशा आहे. ही स्पर्धा पुन्हा एकदा सर्व मराठी मुलांसाठी खुली असून सभासदांसाठी म्हणजे सभासदांच्या मुलांसाठी मोफत प्रवेश, तर सभासद नसलेल्यांसाठी $10 असा नाममात्र प्रवेश शुल्क असणार आहे. आपले जे सर्व ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही $5 असा अगदी नाममात्र शुल्क ठेवलेला आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की आपण सर्वांना अल्पोपहाराची सोय आणि चहाची सोय करणार आहोत. शिवाय तुम्हाला सगळ्यांना धमाल कवितांचे सादरीकरण बघायला मिळणार आहे. आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर मला किंवा रुपाली गुणे यांना तुम्ही ईमेल करू शकता. आणि मला खात्री आहे की आपण न्यू जर्सीतील सर्व मुलं भरभरून ह्या स्पर्धेत भाग घेतील. आणि फक्त न्यू जर्सीमध्येच नाही तर अख्ख्या अमेरिकेत ही एक अनोखी स्पर्धा ठरेल. आणि ह्याचं खूप सगळीकडनं कौतुक होईल ह्याची मला नक्की खात्री आहे. तर लवकरच भेटूया. रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला लवकरच मिळेल. पटापटा रजिस्ट्रेशन सुरू करा. काहीही प्रश्न असल्यास, कशा कविता निवडाव्या, कुठल्या निवडाव्या, काहीही प्रश्न असल्यास मला किंवा रुपाली गुणे यांना संपर्क साधावा. नमस्कार.